भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकून बारीक वाटण करून घेतलं आहे. जिरं, मीठ, 2 चमचे साखर, तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार, थोडंसं दूध आणि बारीक कापलेली काकडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. टाकून चांगलं गरम केलं आहे. यात जिरं टाकू. तुम्हाला आवडत असेल किंवा चालत असेल तर कढीपत्ताही घालू शकता. आता बटाटा आता आपण शिजायला एक 7 ते 8 मिनिटं ठेवूया झाकण ठेवून. तुम्हाला जर उकडून बटाटा घालायचा असेल तरीही चालेल. व्यवस्थित शिजलेला आहे. त्यात ॲड करूया कापलेली काकडी. परतून घेऊया. व्यवस्थित परतलं. आता ॲड करूया साबुदाणा, दाण्याचं कूट, साखर, मीठ, लिंबाचा रस. मी जास्त लिंबू टाकत नाही आहे कारण की मी ही दह्यासोबत खाणार आहे किंवा सर्व करणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता तुम्हाला जे आपण दूध घेतलं ना ते थोडं शिंपायचं आहे आपल्याला. म्हणजे सगळीकडे थोडं 2 चमचे दूध मी गुरगुरलं आहे. आणि आता झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेऊया. त्या कोशिंबिरीसाठी आपण काकडी किसून घेतली आहे आणि त्यातलं थोडं पाणी काढून घेतलं आहे. दही लागणार आहे. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ, जिरं पूड, शेंगदाणा आणि मिरची वाटून केलेलं कूट 1 ते 2 चमचे. कूट ॲड करू. जिरं पावडर, मीठ, साखर, दही. व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीची खिचडी लवकर करून बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.